कोल्हापुरात सुरमई किंवा इतर थाळीबरोबर तांदळाची भाकरी कुठेच मिळत नाही. तुम्ही कुठे खाल्ली असेल तर कमेंटमध्ये सांगा. पण नवीनच सुरू झालेल्या हॉटेलमध्ये थाळीबरोबर तांदळाची भाकरी मिळते. लोकेशन देरे संघटनेसाठी सविस्तर सांगतोय. नवीन वाशी नाक्यात कळंब्याकडे जाताना उजव्या बाजूला हे हॉटेल आहे आणि नाव आहे रावस. साधी, सिंपल आणि खूप हवीशीर अशी सिटिंग अरेंजमेंट आहे. सुरमई थाळी आणि तांबडा पांढरा रस्सा जेवताना लागतोच म्हणून चिकन मालवणी थाळी ऑर्डर केली. चिकन थाळीमध्ये मालवणी चिकन मसाला, अंडा मसाला, तांबडा पांढरा, सोलकढी आणि तांदळाची भाकरी आहे. तांदळाच्या भाकरीबरोबर मालवणी मसाला चिकनची टेस्ट खूप छान लागते. चिकन एकदम परफेक्ट शिजलेलं आहे. तांबडा रस्सा छान आहे, पांढरा रस्सा ओके आहे आणि सोलकढी टेस्टला बेस्ट आहे. अंडा मसाल्याची ग्रेव्ही तर एकदम झन्नाट मसालेदार आहे. सुरमईची थाळी पण आली आहे. आता त्याच्यावर डाव टाकूया. तांदळाची भाकरी आणि फिश करी एकदम झन्नाट अशी टेस्ट आहे. तिसरे किंवा शिंपल्यातलं हे फ्लेश आहे, त्याला काय म्हणतात ते कमेंट मध्ये सांगा. कोकण आणि कारवार साईडचं जर कोणी असेल तर त्यांना नक्कीच हे माहित असेल. गोलमात झणझणीत आणि मस्त क्रंची आहे. सुरमई फ्राय जबरदस्त आहे. काही पण म्हणा, सुरमई मासा टेस्टला जबरदस्त लागतो. एकदम बर्फी. सुरमई माशाची साईज बहुतेक लहान असल्यामुळे 2 पीस दिले. सुरमईमध्ये काटा असा नसतोच, त्यामुळे लहान मुलांना खाण्यासाठी माशामध्ये सगळ्यात चांगला पर्याय सुरमई मासा आहे. मालवणी जेवण म्हणजे शेवटी भात आणि फिश करी. भातावर गोलमा आणि फिश करी खूप छान कॉम्बिनेशन आहे. गोलमामध्ये मला एक छोटासा खेकडा सापडलाय. हा खेकडा 1-2 किलोचा असा मोठा असता की मजा आली असती. मम म्हणून 580 रुपये बिल दिले. सोबत मेनू कार्ड सुद्धा देतोय. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि फॉलो तेवढं करा.